एक लक्षात घ्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता काही वेळात बारसूला पोहोचतील. त्यांचा कार्यक्रम आज प्रसिद्ध झालेला. मुळात माननीय उद्धव ठाकरे हे तिथे जाहीर सभा घेणारच नव्हते. सभा महाडलाय. ते बारसूतले जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आणि ती चर्चा होईलच, भेटतील त्यांना. त्या लोकांचं म्हणणं समजून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती अत्याचार होतोय, अॅट्रॉसिटीज सुरू आहेत पोलिसांच्या, आणि ते लोक आपली जमीन सोडायला तयार नाही आहेत, हे सत्य आहे. अशा वेळेला या सगळ्यांचं म्हणणं समजून घ्यावं, आंदोलकांचं म्हणणं समजून घ्यावं, ही त्यांची भूमिका आहे. आणि त्यानंतर ते महाडला जाते. ते इतर काही भागांना भेटी द्यायचा त्यांचा कार्यक्रम आहे. कातळ शिल्प वगैरे हा जो काही प्रकार आहे तिकडे ते जाणार आहेत. हा बोला. सर, प्रधानमंत्रींनी म्हटलं की येऊन देणार नाही असं देखील आता उतरतील. येऊन देणार नाही म्हणजे काय? देणार नाही म्हणजे काय? खरं म्हणजे अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी ताबडतोब अटक केली पाहिजे. येऊ देणार नाही काय? शिवसेना आणि कोकणचं एक नातं आहे. ठाकरे कुटुंब आणि कोकणचं एक नातं आहे. जेव्हा जेव्हा कोकणवरती आघात झाला, हल्ला झाला कोकणी जनतेवर, तेव्हा तेव्हा शिवसेना तिकडे धावून गेली. शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही. परत मी रिपीट करतो, शिवसेना ही भांडवलदारांची दलाल नाही. शिवसेना भांडवलदारों की दलाल नहीं है. शिवसेना वहां के किसानों के साथ है. शिवसेना तिकडले शेतकरी, कष्टकरी यांच्या बरोबर आहे. जे भांडवलदारांचे दलाल आहेत, ज्यांची तिकडे गुंतवणूक आहे परप्रांतीयांच्या माध्यमातून, त्यांना त्यांच्या गुंतवणुकीची भीती वाटते, म्हणून ते अशा धमक्या देतात. ह्याला येऊ देणार नाही, त्याला येऊ देणार नाही. अख्खी शिवसेना तिकडे जागेवर आहे. काय येऊ देणार नाही? आत्ता उद्धव ठाकरे पोचतील, मग काय कराल तुम्ही? काय कराल? तर या पोकळ धमक्या देणं बंद करा. परत सांगतो, बोला. कोणी काय गरज आहे? या देशामध्ये लोकशाही आहे, या राज्यात लोकशाही आहे, रत्नागिरीत लोकशाही आहे. आंदोलक त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करतायत. आंदोलक कोणाच्या जमिनी हिसकावून घेत नाहीयेत. आंदोलक चोर आणि गुन्हेगार नाहीयेत. तुम्ही त्यांना अतिरेक्यांच्या पद्धतीची जी तुम्ही त्यांना वागणूक देताय, हे चुकीचं आहे. माझी जमीन वाचवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. जमीन माझी आई आहे. पिढ्यानपिढ्या त्या जमिनीवर आम्ही कसलो आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या त्याच्यावर जगल्यात, पुढे जगतील. बरं का? हे जे रोजगाराचं आमिष दाखवताय ना, हे तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या जमिनीचं रक्षण करू आणि त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.